टाईट बांधायलाच लागेल ना, नाही तर टाईटच बांधायचं आहे. नाही, आधी थोडंसं स्टार्टिंगला. तर हे असं बांधलं आहे. हा मासा मॅरिनेट करून फॉईल पेपरमध्ये रॅप करून. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल जी मरळ आपण पकडली होती त्याचे प्रणवणी फिले केले आहेत. हे असे मस्त फिले केले आहेत आणि याची आगळीवेगळी कुकिंग करणारे आपण शुभमच्याच घरी थांबलो होतो. रात्री इकडेच थांबलो होतो आणि आता आपण थोड्या वेळ तिकडनं निघणार आहे. मी व्हिडिओ एडिट करत होतो आणि ते बरेच काम होतं. ॲक्च्युली व्हिडिओ अपलोडिंगला लावायचं होतं, बऱ्याच गोष्टी होत्या, एडिट करायच्या होत्या. त्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग मी खाली आलो. तोपर्यंत प्रणवणी मरळ कट करून ठेवली होती. आता हिला मॅरिनेट वगैरे करूया. धार कमी होती रे. थोडे ना लिंबूच्या पाण्याने धुवून घेऊया. काय होतं की ते तळ्यातल्या पाण्याचा जो वास आहे ना, तोच सेम वास आहे माशांना पण येतोय. तो वास घालवायला याला लिंबूच्या पाण्याने धुवून घेऊया. त्याचा नाही रे, मॅरिनेट करून घेऊया. लिंबू पिळला सर्वात आधी आपल्याकडे हळद आहे, ही मिरची पावडर आणि हा इकडचा नगरचा किंवा घरगुती मसाला बोलू शकतो आपण. आलं लसूण पेस्ट, चालू आहे. आता याला काय ही पट्टी तुम्ही धरून ठेवा. एक मी आधी टाईट करून घेतो. टाईट बांधायलाच लागेल ना, नाही तर टाईटच बांधायचं आहे. नाही, आधी थोडंसं स्टार्टिंगला. त्यात काय होतं, पाठ पण लय दुखते मग. थोडंसं नाही का, थोडं वाढा ना सर. तुम्ही डायरेक्टच पॅक करता. तुटून सर तशी नाही. बस. तर हे असं बांधलं आहे. हा मासा मॅरिनेट करून फॉईल पेपरमध्ये रॅप करून बांधला आहे. कधी आता परत नाही, ते ज्याला लागलंय ना त्याला सारखं लागतं. दोन्ही पाहिलं त्याला सारखं कसं जायचं. फुल करू. ते आपल्या पुढचे दुसऱ्यावर पावर करतोय. याला द्या लुटून म्हणा डंपर आलेला. हा, मला वाटलं पडले. थांबा बरं. फिरले इथं पडलंय माझं. लवकर जाणं होतं. जाऊन ते थोड्यानं धरताय ना हाताने. जातच आहे. तार अरे तार
दार बघ ना जरा पैकी. दार तर गरमच असेल ना, गार झाली. आता काय करायचं? शिजलेत ना हा, मासे, शिजलेत म्हटलं. शिजलेत का? 2 निराले. बस होईल ते. अजून हवा आहे का? कुठून नाही. ये ना कुठे जागा बघा मस्त. तेच मी पण बघत होतो, जरा पुढं बिडं बघायचं का मग. कडक उन्हामध्ये गरम गरम पाणी प्यायची मजाच वेगळी आहे. यूट्यूबला आहे ना हा ते खेकडा वगैरे, हा बरोबर ना? हा एक सेल्फी भेटेल. तेच मॅम. काय ना रणजित जाधव. अच्छा, बघताय का तुम्ही व्हिडिओ? हो. राहायला कोण आहे रंजित? तिथं अच्छा अच्छा. ते रामलिंग गाव आहे. कोणतं गाव? रामलिंग. रामलिंग. अच्छा अच्छा. हे शिरूरमध्ये येतं कुठं? ते 3 किलोमीटर इथं पुढं शिरूर आहे. अच्छा, शिरूरच्या पुढं आलो का म्हणजे आम्ही? तिथं महादेवाचं मंदिर आहे पुढं. हां 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 हां. इकडं चालेल, कसं ते काय? उन्हात नाही, नगरला गेलो होतो. आता पुण्याला चाललो होतो. शॉर्टकट आहे ना राजगीर बाजूला. हा बरोबर. तर मग इकडनं आलो. ते मासे ठेवले ते आम्ही सायलेन्सरला, मासे लावले होते शिजायला. हा. ते शिजलेत. ते खाण्यासाठी जागा बघत होतो व्यवस्थित. तुम्ही खाता मासे वगैरे? हा चालतं का? जमतंय का? मग बघू जरा. नाही आता नका. आता नको. नाही आज रविवार आहे ना. मग नाही खात रविवार. रविवारचं नाही खात लोक, तर रविवारी खातात. नाही आम्ही नाही खात. नाही काय काय देवांचं रविवारचा हा का? उपवास असतो. अच्छा अच्छा, ठीक आहे चालेल, येतो मग. थँक्यू सर. असं बसायला जागा हवी होती, पण याच्यातला जो ज्यूस आहे ना तो निघून चालला आहे, त्यामुळे आम्ही परत थांबलो. नाही तर कुठून तरी मस्त पाव वगैरे घेऊन मग टेस्ट करायची इच्छा होती. इकडे पण आहे ना वावर जागा. हां हां. काय झालं? फोन. का मग मला काय पाद नाही होऊ शकत. बुलेट के साइलेंसर पे बना हुआ फिश फ्राय. ज्यूस चालला इकडून इकडून चालला. जाऊ दे. अरे मी तेलच नाही घातलं होतं आपण याच्यामध्ये. हां, बिना तेलचं आहे, एकदम हेल्दी बिना तेलचं. जर हे शिजलं असेल ना तर बिना तेलचंच मरल. नाही शिजली. और ऑपरेशन फेल. नाही शिजली. हां शिजली. उचलून बघा बरं पीस एखादा. शिजली की. वा, काय सुगंध येते रे. हे मरळीचंच तेल आहे बघ ना ह्याच्यात. इसमें इस फिश का ही तेल है. हा रे, शिजली रे. हे वरची स्किन बघून मी म्हटलं. ज्यूस निघून गेला ना हं. तर मग चव गेली असते अख्खी. हा, बरं झालं आपण लवकरच घेतलं. ही चिलापी आहे. हा रे, शिजली चिलापी बघ किती शिजली जास्त. ही चिलापी आहे. खाली चिलापी पण ठेवली होती ना आपण, याच्या खाली चिलापी होती. बुलेट के साइलेंसर पे बनाई हुई मछली. खूप जबरदस्त लागतं. म्हणजे ज्यूस निघून गेला आहे तर कडक कडक आहे ना, म्हणजे सायलेन्सरच्या जवळ जो पार्ट होता तो कडक आहे, आणि त्याच्या विरुद्ध दिशेत ऑपोजिट जो होता तो तेवढा कडक नाही आहे. मस्त लागते. चिलापी खाल्ली होती आपण, ती खाली चिलापी ठेवली होती. ही मस्त लागते चिलापी. बोनलेस कट केली ते प्रणवनी. सुपर. ही मरळ आहे,
हे इतका इझिली पीस निघतो याचा अर्थ काय मस्त शिजली असेल. खूप सुपर, खूप सुपर. म्हणजे वेळ वाचवायचा असेल ना तर तुम्ही ही गोष्ट करू शकताय. रस्त्यात कुठं थांबून तुमची भूकसुद्धा भागवू शकताय. सुपर. ही जिलेबी हा ज्यूस प्यायला पाहिजे. कसं आहे? एकच नंबर. मला मरळ पण आवडली बरं का, भारी झाली मरळ. हा मी तेच म्हणणार होतं, त्या ज्यूसमध्ये बुडून. हा इथे ज्यूस आहे, रेकॉर्डिंग चालू आहे ना. हां, आणि हा पीस आहे इझिली निघतोय. मस्त असा ज्यूसमध्ये बुडवा. एकदम हेल्दी रेसिपी आहे. तेल बिलकुल नाही घातलं आपण याच्यामध्ये. डाएटच्या हिशोबाने एकच नंबर रेसिपी. डाएट के हिसाब से तो बहुत ही बढ़िया है. आपली फुल मरळ जी असते ना रेग्युलर, तिच्यापेक्षा हिला चव चांगली असते. बऱ्याच जणांकडनं ऐकलं आहे. हेच आम्हाला पावसोबत खायचं होतं, पण पावसाठी थांबलो असतो तर अख्खा ज्यूस जो आहे तो वाया गेला असता. हां, मासा आपण डाईट करायची असेल तो असं फॉईल पेपरमध्ये पण करू शकतो आहे ना. असं फॉईल पेपरमध्ये रॅप करून डायरेक्ट ठेवून द्यायचं याच्यावर. त्याला डायरेक्ट कोळशावर किंवा तव्यावर. हे फोल्ड करते काय? फोल्ड करत दगड घेतो जवळ. एकदम परफेक्ट कुक झाली होती, ना ज़्यादा ना कम. जबरदस्त. मस्क मेलन, खरबुजे. हां, मस्क मेलनच म्हणतं मला असं वाटतं. तर त्याचं हे शेत आहे, पण आहे ना ते बरेच असेच पडलेत सगळे असेच. म्हणजे मला असं वाटतं असे टाकत नाही कोणी, ठेवायला नाही पाहिजे किंवा सोडून दिलं असं वाटतं हे शेत आहे ना. तर बघूया आपल्याला काय मस्क मेलन त्यातनं काढता येतात का. नाही नसेल टाकून दिलं, काढायचे असतील बहुतेक हे. मग टाकून दिलं. हे काय चांगलंच आहे ना. मस्त टाकून दिलं, बरेच आहेत असे. माणसं त्यांना विचारून बघायचं काय टाकून दिलंय का नाही. हा, विचारू ना आपण. नाही जरी टाकलं तरी एखाद नेल्याने काही फरक नाही पडणार होते. नाही, हे काही खराब झालेत ना बरेच. बरेच असे खराब पण झालेत. हे बघ, नाही हे मोस्टली काढून घेतलेत लोकांनी. आणि याला म्हणतात खरं ॲडव्हेंचर्स ऑफ क्रेझी अबाउट फिशिंग. असं काहीतरी नवीन बघायला मिळेल. म्हणजे मी पण एक्सपेक्ट केलं नाही. सगळ्या अनएक्सपेक्टेड गोष्टी. युजली आपण रेग्युलर व्हिडिओज बनवतो तर ते एकदम हे काय म्हणतात, प्रेडिक्ट करू शकताय. आता फिशिंग, आता कुकिंग, ह्या सगळ्या गोष्टी. पण हे डेली व्लॉग्समध्ये रोज काय घडेल हे सगळं दरवेळेस नवीन असणार आहे. नाही कच्चे आहेत ना. कच्चे आहेत. इकडे मध्ये आहे ना, मध्येच मिळते ना आपल्याला. अरे ऊन आहे का काय हे? जे आपल्यासारखे थांबले त्यांनी काढले साईडचे. हे ना पिकले ना. हां, पाडायला लागले. हे फोटो निघतात हो माझ्या कॅमेऱ्याचे. आणखीन एक मिळालं, बस होईल 2. हे पिकलंय वाटतं. हा, हे सॉफ्ट पण झालंय. मिळालेत 2. चला 2 बस झाले. आपण नाही खाऊ शकत. जंगल में जो भी मिले खा लेना चाहिए. इससे मुझे प्रोटीन तो नहीं मिलेगा, पेट ज़रूर भर जाएगा. लेकिन पण गरम मजा येईल का खायला? आता आहे का आपण घरी, आहे का? सॅडल बॅग लावायचा आज जरा जास्तच फायदा वाटायला लागला आहे. उघड, खोलो. हां, ते जास्त पिकलं आहे. ते राहू दे वरती, नाही तर पिचकल. ते मातीवाला पण टाकतोय. ते मोठे ना सगळ्यात पिकलेले आहे ते पण. चलो निकलते हैं आगे के एडवेंचर पे. काय झालं होतं? अटकलो.
शेतकऱ्यांचं म्हणजे किती नुकसान होत असेल. याला भाव मिळत नाही, आता कलिंगडालाही भाव मिळत नाही. कलिंगडाचे पण शेत तसंच सोडून दिलं होतं, बरीच कलिंगडं होती. वाटत होतं हे आलं लसूण पेस्ट झटपट झटपट झटपट. वेळ नाही उद्या सकाळी लवकर निघायचं आपल्याला. फारच महत्त्वाची गोष्ट आहे, ते मी उद्याच सांगेल तुम्हाला. हे माऊली गरम मसाला आहे 1.5 ते 2 चमचे आणि माऊली काळा मसाला 2.5 चमचे आहेत. 1 किलो चिकन आहे. 1 किलो चिकन आहे बरोबर. माऊली मसाल्याचं रेशो आहे ना तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी. 2.5 चमचे काळा मसाला आणि 1.5 ते 2 चमचे गरम मसाला. 1.5 चमचाच घ्या, बेस्ट आहे. पहिल्यांदाच माऊली काळ्या मसाल्यामध्ये आणि माऊली गरम मसाल्यामध्ये ब्रॉयलर चिकन बनवलं आहे मी. आणि बऱ्याच लोकांनी ऑलरेडी बनवलं आहे, चांगलंच बनतं आणि हे झटपट बनतं, त्यामुळे मी बनवलं आहे. हे याचं मस्कमेलनचं पल्प आहे. पल्प नाही काय म्हणतात, हा पल्पच बोलू शकतो आपण याला. तर ते मिक्सरमध्ये ना ग्राइंड करून हे पातळ केलं आपण आणि याच्यामध्ये थोडीशी साखर पण घातली, थोडीच घातली, तुम्ही जास्त घालू शकता. हे फॅमिली पॅक आहे व्हॅनिला आईस्क्रीमचं. थोड्याच वेळात, हे बापरे, थोड्याच वेळात हे कसं झालं गरम. तर असा आमचा कारभार आहे. हे मस्त असं मिक्स करा. याला मस्त मेल्यांचा कलर येऊस तर. व्हॅनिला फ्लेवर घेतलाय, बाकी दुसरे फ्लेवर घेऊ नका, त्याच्यासोबत एवढं टेस्टी लागत नाही. व्हॅनिला सोबत दुसरे फ्रूट जे असतात ना ते मॅच होऊन जातात. ओके. आता जोपर्यंत कालवण बनत आहे बाकी सगळं आपलं जेवण वगैरे होऊन जाईल, तोपर्यंत होपफुली हे आईस्क्रीम जमेल. कैसे अटक गया रे. अरे अरे मी काढू काट दर. असं तर निघालच. दे तो भात पण येऊन जाईल. असंच निघल ते, असंच गेलेलं असं. सरळ पकडा ना असं सगळीकडून. कसं कसं बघितलं का. हे आलं पण कुजलं, हे सॉफ्ट झालंय. हे लिंबू 10-15 वर्षापूर्वीचे आहेत वाटतं. टमाटो बघा कसा झालाय. ही कढीपत्ता आणि कोथिंबीर एकदम ताजे ताजे आहेत सगळे. इकडे पण काहीतरी असावं. ही बघा एकदम ताजी कोथिंबीर. मिरची ठीक आहेत. टोमॅटो आहे का गेले काय म्हणते. टोमॅटो व्यवस्थित आहेत. मिरच्या पण गेल्यात, सडल्यात. कुकरला उलटी व्हायला लागली. मी याच्यामध्ये टोमॅटो वगैरे नाही टाकत. तुम्ही जेव्हा जेवायला घ्याल ना तर तुमच्या हिशोबाने तुम्ही लिंबू पिळून ते तेवढं आंबट करू शकताय. याच्यामध्येच घातलं की थोडंसं टेस्टमध्ये डिफरन्स येते. ॲक्च्युली थोडं सुक्कं सुक्कंच बनवलं होतं. जेवूया मस्तपैकी आणि थोड्या वेळाने आईस्क्रीम चेक करूया. आईस्क्रीम काय जमली नाही आहे, जमायला पाहिजे. आईस्क्रीम घट्ट व्हायला पाहिजे. आईस्क्रीम तर काय जमली नाही आहे, उद्या जमेल मला वाटतं. पण उद्या तुम्हाला दाखवायला जमेल का नाही माहिती. परवा आपण चेक करूया आईस्क्रीम. जमली असेल, जमेलच. परवा आईस्क्रीमची टेस्ट कशी आहे हे मी तुम्हाला सांगेल. आजपर्यंत एवढंच. गुड नाईट. भेटूया उद्या सकाळी.